नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कासारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोरहा ठार झाल्याची घटना घडली आहे। तालुक्यात बिबट हल्ल्याची 3 दिवसात 2 घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान नांदगाव कासारी येथील शेतकरी संजय त्र्यंबक सानप यांच्या मालकीचे गट नंबर 151 मध्ये रात्री बिबट्याने गोऱ्यावर हल्ला करून फडाशा पाडल्याने गोरहा ठार केल्याची घटना घडली। या घटनेच्या 3 दिवसाआधी जळगाव बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय वासरू ठार केल्याची घटना घडली होती। यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले होते। जळगाव बुद्रुक येथील भास्कर कांते यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याने एक गाय ठार करून तिचा फडशा पाडला, तर एक 2 वर्ष वयाचा वासरूला ठार केल्याची घटना मध्यरात्री घडल्याने मोठी खळबळ माजली होती। भास्कर कांदे हे आपल्या गट नंबर 151 मधील मध्यरात्री घरातील सर्वजण झोपेत असताना बिबट्याने एका गायीला ठार केले व तिचा पूर्ण फडशा पडल्यानंतर एक वासरूही ठार केलाय। आणि आता कासारी येथील संजय त्र्यंबक सानप यांच्या शेतातील गोऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ठार केल्याने भीतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांचे वन विभागाकडे बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे। नांदगाव तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक वडगे टेकणर रामचंद्र गंटे मोरे आदी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून बिबटबद्दल हल्ल्यापासून सावधगिरी कशी बाळगायची त्याबद्दल माहिती दिली आहे व उपस्थित शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना केल्या। ठेवलं तर बिबट्या काय करणार आहे, यांच्याकडे नाही येणार, दुसऱ्या माणसाकडे येणार आहे, मग त्याचं नुकसान होणार आहे। ह्या गोष्टी टाळाव्या लागतील। याच्यासाठी सर्वांनी आपली जनावरं बंदिस्त ठेवा। जर आपली जनावरं बंदिस्त राहिली तर बिबट्याला खायला भेटणार नाही। बिबट्याला खायला भेटणार नाही म्हणजे बिबट्या तुमच्याकडे येणार नाही, साहजिकच गोष्ट आहे। तर त्याला जर तुमच्याकडे आयतं जर खायला भेटायला लागलं तर तो इथंच तुमच्याकडेच राहणार, कारण त्याला इथं आयतं खायला भेटते। तर त्याला जर खायला मिळून देऊ नका ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून, ठीक आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।